हॅलो नमस्कार. वैशाली वडनेरे ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता संध्याकाळचे 6:30 वाजले. सायंकाळी व्हिडिओला सुरुवात केली मी. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तुम्हा सर्वांना शुभ सायंकाळ. जवळपास 15-20 दिवस झाले व्हिडिओ नाही येते. ते व्हिडिओ का नाही येते, बऱ्याच टाइम मला व्हॉट्सॲपला ॲड आहेत, तर मी स्टेटस ठेवल्यामुळे त्यांना कळालं असेल की व्हिडिओ का नाही येत. पण ज्या ताई यूट्यूबद्वारे मला जॉईन झाल्या आहे त्यांना माझे स्टेटस वगैरे काही दिसत नाही. त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ टाकला आहे की व्हिडिओ का नव्हते येत. तर 26 फेब्रुवारीला अगदी 7:15-7:30च्या दरम्यान बातमी आली का आमच्या माईचं दुःखद निधन झालं. तर माई म्हणजे माझी आई. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तिला माईच म्हणायचे. त्याच्यामुळं आम्हाला सर्वांनाच माई म्हणायची सवय लागली. तर बरेच 2 महिन्यापासून ती आजारी होती. जवळपास 2-2.5 महिने झाले ती आजारी होती. 2 ऑपरेशन झाले. तसे ऑपरेशन सक्सेसफुल झाले. डॉक्टर म्हणे एवढ्यात त्या चालायला लागतील, वॉकरवर वगैरे चालायचंच होतं. एवढ्यात ती जायच्या 2-3 दिवस आधीच वॉकर नेलेलं होतं चालेल आता ती चांगली. पहिलं ऑपरेशन झालं तर त्यावेळेस तिचं मी तर नाही जाऊ शकली, कारण की त्याच वेळेस मला माझ्या पायाला प्लास्टर होतं, त्यामुळे मी नाही जाऊ शकली. पण दुसरे ऑपरेशन झाल्यानंतर मी 6-7 दिवसांनी गेली तिला बघायला. म्हणजे माझं प्लास्टर तोपर्यंत निघून गेलेलं होतं. म्हटलं बघून येऊ हिला. चांगली बोलली चालली, असं वाटत पण नव्हतं का एवढ्यात आता ही माई जाईल बा आपल्यामधून. पण एवढी म्हणजे सगळं एकदम ॲक्टिव्ह होती ती. वाटतच नव्हतं का असं काही होईल म्हणून. शांत होती. तिला जर आपण तिच्यामधला हा एक प्रचंड गुण होता का तिच्यात खूप सहनशीलता होती. अशी सहनशीलता तर कुणामध्येच दिसणार नाही मला तरी. का काही असो तिच्यात सहन करण्याची खूप प्रचंड ताकद होती. तिला जर आपण कधी कुठे म्हटलं ना डबा घेऊन जाय सोबत, किंवा दवाखान्यात डब्याची वेळ आली, तिच्याजवळ डबा दिला की त्या आजूबाजूला पहिले विचारेल कोणालाही तुम्ही जेवले का, तुम्हाला काही पाहिजे का. स्वतः उपाशी राहून ती दुसऱ्यांना डबा पुरवेल, दुसऱ्यांची काळजी घेईल. अशी ती माझी आई, सर्वांना आपलंसं करणारी. प्रत्येकाच्या तोंडात हेच का माई खूप साध्या होत्या आणि शांत स्वभाव होता. प्रचंड सहनशीलता तिच्यात खूप खूप होती असं म्हणायला खरंच वावगं ठरणार नाही. आणि आम्ही तिला लहानपणापासून पाहिलं का ती कधीच कुठल्याच गोष्टीला अशी पटकन असे विचार करत असं खूप तिने आपलंसं केलेलं होतं. सर्वांच्या तोंडी तेच. माई खूप शांत स्वभाव होता. माईंना खूप अशी सहनशीलता, कधी चिडताना त्यांना पाहिलंच नाही, हे प्रत्येकाच्या तोंडात होतं. आता आई तर आत्ताच झालं, पण 12-13 वर्ष आले वडिलांना जाऊन. त्याच्यानंतर भाऊ पण गेला, मोठा भाऊ कोरोनामध्ये गेला. आता आई होती तर आईनंतर तर काय म्हणजे वाटत नव्हतं असं घरात का घर रिकामं जरी वडील गेले तरी. पण आई म्हणजे सगळं सांभाळून घ्यायची. मोठं माणूस आहे असं वाटत नव्हतं घर रिकामं. आता आई गेल्यानंतर तर लहान भावावर सगळी जबाबदारी आली. तसं तर लहान भाऊ सगळं पहिल्यापासून करतच होता. वडील गेल्यापासून तोच सगळं कार्यक्रम वगैरे सगळं तोच हँडल करायचा का नातेवाईकांचे वगैरे. शिवाय घराची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरच पडली आहे. पण मग आईचा त्याला एक मोठा आधार होता. निदान घरात एक मोठा माणूस असला का ते भले काही नसला पण घराला एक दबदबा राहतो, छान वाटतं. माहेरी घर पण भरल्यासारखं वाटतं. ते वेगळंच काहीतरी असतं. एक काय असतं काय माहिती. ती गेल्यानंतर तिची आठवण तर एक क्षणाला येतच राहील. पण तिची कमतरता तर काही भरून निघणार नाही. आता जे आपल्याला आवडतं तेच देवाला आवडतं असं सगळेच म्हणतात, आणि तेच खरे. आई गेल्यानंतर खरंच मोठी उणीव भासते आणि हे दुःख पचवायलाही खूप कठीण आहे. तेच मलाही झालं. जवळपास 20-22 दिवस झाले हेच विचार होते किती दिवसापासून. तर आज म्हटलं आज व्हिडिओ करू, आज सुरुवात करू. कारण की आपण माणूस गेल्यानंतर सर्व करतो आपण. असं नाही का आपण जेवण सोडतो, सगळं जेवण खावण सगळं करतो. पण ते विचार ते काही डोक्यातून जात नव्हते. एवढं दुःख पचवायला वेळ लागतो का घरात मोठे माणसं माहेरी आता कुणी राहिलं नाही आपल्यापेक्षा. आणि जे झालं ते झालं. शेवटी नियती पुढे कुणाचं काहीच चालत नाही. तिच्या आठवणी तर कायम येतच राहतील क्षणाला. तिचा आशीर्वाद बी माझ्यासोबत सगळ्यांसोबत राहीलच. तर चला इथून पुढे व्हिडिओ जसे होतील तसे चालू ठेवेल. आणि माझ्या व्हिडिओला खूप वेळ झाला त्याबद्दल
संध्याकाळ झालेली होती. मी दिवाबत्ती करून घेतली. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली. हल्ली बाजारात खूप जास्त प्रमाणात रामफळ येतात. मी रामफळच बघत होती का किती पिकले. त्यातले 2 पिकलेले होते आणि 2 कच्चे होते. ते पिकायला ठेवते आणि अगदी सुरीच्या साहाय्याने करायला गेली, पण अगदी हाताने इझी फोडला जात आहे हे रामफळ. खूप छान झालं. रामफळाचं शिकरण बनवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. गार दुधामध्ये बनवायचे. दूध नॉर्मल किंवा थंड असलं पाहिजे. कोमट किंवा गरम अजिबात घ्यायचं नाही आहे. थोडंसं दूध मी थंडच करून घेतलं आहे. अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने पूर्ण गर मी काढून घेते. रामफळ किंवा सीताफळमध्ये खूप जास्त प्रमाणात काळ्या बिया असतात. हाताने फेटलं का ते बरोबर काळ्या बिया गरापासून सुटायला लागतात. रामफळामध्ये मुळात खूप गोडवा असल्यामुळे साखर किंवा गुळाचं प्रमाण एकदम कमी टाकायचं. आमच्याकडे जास्त करून गुळाचाच वापर होतो, त्यामुळे मी गुळच ॲड करणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर पण टाकू शकता. खूप छान झालेलं होतं. असं रामफळ खायचं पोरं कंटाळा करता, पण शिकरण केलं का एकदम आवडीने खाता. प्रसादला तर खूप आवडतं. आता या मी गार दुधामध्येच गूळ टाकून देणार आहे, बरोबर त्यात विरघळून जाईल. सकाळ संध्याकाळ रोज उठून हाच प्रश्न पडतो प्रत्येक स्त्रीच्या मनात का आज जेवणाला काय बनवू, आज नाश्त्याला काय बनवू. फ्रीजमध्ये भरपूर भाज्या असल्या तरी तेही कन्फ्यूज होतं, आज ही भाजी बनवू का ती भाजी बनवू. प्रसाद म्हणतो रोज उठून पालेभाज्या खाऊन खाऊनही कंटाळा आला, आज काहीतरी वेगळं बनव. म्हटलं आण तुला काही वेगळं आणायचं असेल तर. त्याला पालेभाज्यांचा कंटाळा आला का त्याचं फिक्स असतं, एक तर मशरूमची भुर्जी, पनीर भुर्जी किंवा टोफू. आज त्याने टोफू आणलं होतं. सेम पनीर भुर्जीसारखंच लागतं आणि करायला पण एकदम सोपी होती, पटकन भुर्जी होऊन जाते. पनीरप्रमाणेच मी हे किसून घेतले. त्यासोबत मी कांदा, टोमॅटो, शिमला हे सर्व चिरून घेतले बारीक. आता मी इकडे कांदा परतायला घेतला आहे आणि त्या अगदी सेम पनीर भुर्जीसारखं जिरे मोहरीची आधी फोडणी दिली आहे आणि बारीक टोमॅटो वगैरे सगळं चॉपरनी कट करून घेतलं. आता सर्व भाज्या एकदम भारी फ्राय करून घेतल्या एकदम आणि त्यानंतर मी जे किसलं आहे ते टोफू ते त्याच्यात ॲड करून घेते. आपल्या आवडीप्रमाणे मसाले वगैरे त्यात टाकायचे. मी आता इथे एव्हरेस्टचा मटण मसाला मसाले ॲड केल्यानंतर मी किसलेलं टोफू त्यामध्ये टाकलं आणि छान असं 5 मिनटं फ्राय करून घेतलं. वरनं थोडीशी कोथिंबीर टाकून भुर्जी तयार झालेली होती. त्यानंतर मी ज्वारीच्या भाकरी करायला घेतल्या. उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी खाल्लेली चांगली असते, पचनक्रिया पण आपली चांगली सुधारते. जशी हिवाळ्यामध्ये बाजरी उष्णता देते, तसे ज्वारी पण उन्हाळ्यामध्ये पचायला हलकं फुलकं असतं. त्यामुळे बऱ्याचदा माझ्याकडे ज्वारीच्या भाकरी होतात पोळ्यांसोबत. कोबीची भाजी पण झालेली होती. ती काही शूट घेतली नाही, कारण की शूट घेण्याच्या नादात स्वयंपाकाला ऑलरेडी खूप उशीर झालेला होता, त्यामुळे मी ती काही शूट घेतली नाही. जेवढं शूट घेता आलं तेवढं मी शूट घेऊन तुमच्यासोबत शेअर करते. आता माझा स्वयंपाक झालेला होता आणि प्रसादला तर भूक लागलीच होती. मला केव्हाचं म्हणत होता झाला काम, त्याला 8 वाजताच लागतं. मस्त गरमागरम जेवण तयार आहे. ज्वारीची भाकरी, टोफूची भुर्जी, कोबीची भाजी, रामफळाचं शिकरण. आता आम्ही जेवण करून घेतो आणि व्हिडिओची पण इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय, गुड नाईट.